वादळाचा कहर, शेड उडाले, झाडं कोसळली, मोठं नुकसान। नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर सुरूच असून निफाड व दिंडोरी तालुक्यात सलग 10 ते 11 दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे। मात्र मंगळवारी पिंपळगाव बसवंत परिसरात हवामानाने थैमान घातले। सायंकाळी 5च्या सुमारास पिंपळगाव बाजार समिती परिसरात अचानक वादळी वारा आणि जोरदार पावसाने हजेरी लावली। या वादळात बाजार समितीच्या परिसरातील शेडवरील पत्रे तब्बल अर्धा किलोमीटर पर्यंत उडून गेले, तर अनेक झाडे उन्मळून पडली। याशिवाय काही ठिकाणी विजेच्या ताराही तुटल्या आहेत, त्यामुळे वीज पुरवठा खंडित झालाय। वादळाने इतकं रौद्र रूप धारण केलं की संपूर्ण परिसरात चक्रीवादळ असल्याचा भास झाला। या नैसर्गिक आपत्तीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून बाजार समिती प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केलं आहे। या पावसामुळे परिसरातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येते।